मी आपल्याला सांगितलं की राज्यामध्ये असेल किंवा तुमच्या गाव पातळीवरच्या सुद्धा स्थानिक पातळीवरच्या छोट्या मोठ्या सगळ्या युती आणि आघाड्या होत असतात, त्या ठिकाणी सुद्धा या राजकीय संदर्भ आपल्या आपल्या सोयीने घेत असतात। ज्याचं संघटन मजबूत, ज्याच्यावरती लोकांचा विश्वास आहे, अशा पद्धतीचं राजकारण करणारा पक्षच नेहमी निश्चितपणे यशस्वी होतोय आणि त्यासाठी महायुती अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये सुद्धा यशस्वी पद्धतीने काम करते। आपण सगळ्यांनी हे लोकसभेला बघितलंय, विधानसभेला बघितलंय आणि तेच पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांना दिसेल। एसी लॅब आहे, आयसीयू आहे, त्यातली एसी आणि ही समस्या इथली आहे, त्या संदर्भात काय आणि जिल्हा रुग्णालय देखील तयार झालेले मात्र होत नाही। या कार्यक्रमानंतर धुळे जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर अधिकारी या सगळ्यांची एक बैठक आपण घेतोय। ज्या या सगळ्या धुळे जिल्ह्यातल्या आरोग्याच्या विषयी सगळे जे काही प्रश्न असतील, ज्या काही पेंडिंग कामं असतील, त्या सगळ्या कामांची निर्गत लावण्यासाठी या बैठकीमध्ये चर्चा होईल आणि निश्चितपणे आजच्या दौऱ्याच्या निमित्तानं धुळे जिल्ह्यातल्या आरोग्याच्या सर्व प्रश्नांना अत्यंत चांगल्या पद्धतीने सोडवण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये आपण निर्णय घेणार आहोत। खरं तर आज लोकार्पणाच्या विषयाला आलोय आपण, त्या सगळ्या विषयासाठी खूप महायुतीनं एकत्रितच लढावं अशा पद्धतीची अपेक्षा आहे। सगळे तिन्ही पक्षाचे तिन्ही आमचे प्रमुख नेते जे आहेत ते सगळेच लोक आम्हाला सगळ्यांना त्याबद्दलच्या सूचना देत आहेत। ज्या पद्धतीनं लोकसभेत आणि विधानसभेत आपल्या सगळ्यांना यश अभूतपूर्व मिळालं, त्यामुळे तशाच पद्धतीचे यश मिळण्यासाठी एकत्रित लढण्यासाठी सुद्धा सगळ्याच पक्षांचा सूचना आहेत, त्याप्रमाणे आपण काम चाललंय। महायुतीचे नाराज असले काही महायुतीच्या पक्षांवर एकत्रित घरात राहताना सुद्धा भांड्याला भांडं लागतं, याचा अर्थ नाराजगी नाही। आपण बोललंच पाहिजे, आपण शेवटी बोलल्याशिवाय कसं आपल्या पोटातलं करणार आहे आणि ते खळकळून हलकं झाल्याशिवाय कशा पद्धतीने कामाला आपण पुढे जाणार आहोत। त्यामुळे हे सगळं होत राहतंय। अनेक वर्षांचा शिवसेना भारतीय जनता पक्षाचं संघटन आणि युती आहे, त्यामुळे त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ। मृत्यू झालेला आणि जवळपास 7 ते कशाच्या अभावी आरोग्य जी मिळायला हवी होती ती मिळाली नाही, त्या अभावी त्यांचा 2 मुलींचा 60 ते 70 मुलं हे आजारी आहेत आणि त्यांचे उपचार देखील सुरू आहेत। मी आता हे कार्यक्रम आटवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून घेईन आणि आपल्याकडे ज्या आश्रमशाळेमध्ये ही घटना घडली त्या सगळ्याची चौकशी करण्याचे तात्काळ आदेश आपण देऊ आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने जर का एखादी चुकीची घटना आमच्या यंत्रणेकडून घडली असेल अथवा त्यामध्ये वस्तुस्थिती काय बघू, जर चुकीचं असेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई करण्याबद्दल आपण निर्देश एकत्र येण्याच्या चर्चा जोरदार रंगू लागल्या, कसं पाहता आपण याच्याकडे? निवडणुका आहेत, निवडणुकांमध्ये युत्या आघाड्या ह्या होतच राहणार आणि त्या सगळीकडे होत राहणार, ते अपेक्षितच आहे। त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे की शिवसेनेचं संघटन आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात अत्यंत सक्षम आणि खूप चांगल्या पद्धतीने भरारी घेत आहे। आमच्या सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की कुठलीही निवडणूक असू देत, शिवसेना त्या सगळ्या गोष्टींना अधिक चांगल्या पद्धतीने सामोरं जाण्यासाठी आमचं पक्ष संघटन वाढवणं, सर्व सहकारी असणाऱ्या आमच्या युती धर्मातल्या सगळ्या पक्षांबरोबरचा समन्वय ठेवणं आणि पुढे जाणं, त्यासाठीच आमचं काम चाललंय। आता बाकीच्या सगळ्या लोकांचं काय चाललंय त्याला सुविधाच्या प्रत्येकाचं काम आहे पक्षाचं संघटन करणं। परंतु एका बाजूला एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, राज ठाकरे यांना आपल्या बाजूने घेण्यासाठी मोठे शर्तीचे प्रयत्न थांबवले। साहेब हाके जे आहेत त्यांनी असं म्हटलं की 11 लग्न आम्ही लावतो आणि 12वं लग्न मराठा समाजाच्या मुलीशी लावलं पाहिजे, अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलं, त्याच्याकडे आपण कसं बघायचं? मी आपल्याला सांगितलं की आज कॅथलॅबच्या उद्घाटनासाठी आपण आलोय। कॅथलॅबच्या उद्घाटनाचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने करूया। राजकीय आणि अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स आहेत ती अपेक्षित नाहीत, सगळ्यांनीच काही संयम पाळून बोलत आहेत। सातारीमध्ये बाकी आवाज करू नका मागे, चला धुळे शहरामध्ये आरोग्य विभागाची एक कॅथलॅब आहे की ज्या कॅथलॅबचं काम हे महाराष्ट्रातलं पहिलं काम आहे की जे आपण लोकार्पण करण्यासाठी या ठिकाणी आलोय। या कॅथलॅबच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा मिळणं आणि धुळे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांसाठी सुद्धा एक अत्यंत चांगल्या पद्धतीची सेवा या ठिकाणी लोकार्पित करण्यासाठी आज आपण या धुळे जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत। साहेब एकीकडे